सोनम वांगचुक यांच्या उपोषणासंदर्भातली। सोनम वांगचुक यांचं गेल्या 21 दिवसांपासून उपोषण सुरू होतं आणि त्यांची आता तब्येत खालावलेली आहे। त्यामुळे वांगचुक यांना रुग्णालयामध्ये जंतर मंतरवर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर गेल्या 21 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतरवर सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले होते आणि आता त्यांची प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेले आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान जंतर मंतरवर काहीसा गोंधळ निर्माण झालेला होता। त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। तर सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावलेली आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। गेल्या 21 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चाललेली होती। दिवसेंदिवस प्रकृतीमध्ये बिघाड होत चाललेला होता। मात्र जोवर आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आपण आपलं उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका सोनम वांगचुक यांनी घेतलेली होती। मात्र आज 21व्या दिवशी त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। तर नीट यूजी परीक्षेमध्ये जो गोंधळ झालेला होता, पेपर फुटीचं प्रकरण समोर आलेलं होतं, त्यानंतर या सगळ्यावर लवकरात लवकर कारवाई केली जावी, जबाबदार निश्चिती केली जावी आणि शिक्षण मंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक दिल्लीमधील या जंतर मंतरवर उपोषणाला बसलेले होते। 21 दिवसांपासून हे उपोषण केले जात होतं। सेलिब्रिटी असतील, जगभरातील नेते मंडळी असतील, देशभरातील नेते मंडळी असतील, तरुणाई असेल, या सगळ्यांनीच मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा दर्शवलेला होता। येत्या 20 तारखेला मोठ्या संख्येने आंदोलन देखील केलं जाणार होतं आणि या आंदोलनामध्ये देशवासियांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलेलं होतं। मात्र त्याआधीच त्यांना आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे आणि या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत। राजू शेट्टी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राजू शेट्टी जी, सोनम वांगचुक गेल्या 21 दिवसांपासून उपोषण करत होते। या 21 दिवसात त्यांच्या उपोषणाची दखल कुणीच घेतली नाहीये। आज त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। कशा पद्धतीने या सगळ्याकडे बघताय? सरकारच्या बेशरमपणाचा कळस झालेला आहे। लोकशाही मार्गाने संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून जर कुणी कायदा आणि सुव्यवस्थेला कसलाही बाधा न आणता आंदोलन करत असतील, आपल्या मागण्या रेटून धरत असतील तर त्यांना आंदोलन करून दिलं पाहिजे। परंतु एक प्रकारे जोर जबरदस्ती करून प्रकृतीचे कारण दाखवून हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। सरकारला सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची इतकी काळजी होती तर गेले 20 दिवस ते जेव्हा उपोषणाला बसलेले होते त्यावेळी सरकार काय करत होतं? एकतर कुणातरी आपलाच माणूस सुप्रीम कोर्टामध्ये पाठवायचा, न्याय व्यवस्था आता काय काम करते सगळ्यांना माहिती आहे आणि त्या कोर्टानं सुद्धा ते उपोषणाला का बसलेले त्याचा विचार न करता केवळ त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या असा मानभावी सल्ला दिला। म्हणजे याचा अर्थ एक प्रकारे सरकारला अप्रत्यक्षरित्या कोर्टानं सांगितलं की आंदोलन मोडून काढा, म्हणजे तुम्हाला जे काही उद्योग करायचे ते करता येतील। म्हणजे न्याय व्यवस्था आज राज्यकर्त्यांच्याकडे बटीक झालेली आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जे विद्यार्थी गेल्या जवळपास 1 महिन्यापासून आंदोलन करतायत त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे? 24 लाख विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न काही मूठभर लोकांनी केलेला आहे आणि त्याची नैतिक जबाबदारी तसं बघायला गेलं तर धर्मेंद्र प्रधान यांची, कारण त्यांच्याकडे ते शिक्षण खातं होतं आणि मग ते धर्मेंद्र प्रधानांना बोलावून त्याच्या संदर्भात काय उपाययोजना केल्या किंवा आतापर्यंत सरकारनं अशा प्रकारे घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काय प्रयत्न केलेले आहेत, काय उपाययोजना करत याच्या संदर्भातली माहिती सोनम वांगचुक किंवा आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी एखादा मंत्री तिथे गेला का? एखादा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी तिथे गेला काय? गेल्या 20 दिवसामध्ये किंवा त्याच्या आधीपासून जेव्हा जेव्हा विद्यार्थी आंदोलन करतायत त्यापासून त्या आंदोलनाकडे बेदखल करायचं। ज्या पद्धतीनं महिला कुस्तीगीरांनी लैंगिक शोषणाच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं होतं, त्यांच्याशी संवाद साधण्याच्या ऐवजी त्यांचं आंदोलन मोडून काढलं, अतिशय वाईट पद्धतीनं पोलिसांच्या मदतीनं मोडून काढलं, तशीच ही कार्यपद्धती दिसते। पण सरकारला याची किंमत चुकती करावी लागेल याचा मी इशारा देतो। नक्कीच राजू शेट्टीजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। आणि यानंतर आपण बोलणार आहोत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। अंजलीजी, गेल्या 21 दिवसांपासून सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले होते, मात्र एकाही म्हणजे सरकारमधल्या एकाही व्यक्तीने त्यांची भेट घेतलेली नाही आणि आज जेव्हा त्यांची प्रकृती अधिक खालावते, जेव्हा त्यांना देशभरामधून राजकीय नेत्यांचा पाठिंबा येतो, तेव्हा त्यांना रुग्णालयामध्ये जबरदस्तीने नेलं जातं। कशा पद्धतीने बघितलं जातं याकडे?
मला प्रचंड राग येतोय, खूप म्हणजे खूप राग येतोय. मला ह्याचंच भीती ह्याचीच होती आणि हेच मी परवाच्या दिवशी अभिजितला सांगितलं होतं की 18 किंवा 19 तारखेला त्यांना उचलतील आणि हॉस्पिटलमध्ये टाकतील. ते 20 तारखेचा जो तुम्ही मोर्चा काढणार आहात पार्लमेंटवर ते होऊ देणार नाहीत. तुम्हाला तिथल्या तिथे थांबवलं जाईल आणि यांना उचलून हॉस्पिटलाइज केलं जाईल आणि एक्झॅक्टली तेच झालं. कारण हे सरकार अतिशय निर्दयी, असंवेदनशील, त्यांना भावना शून्य, हृदय नसलेलं गुंड सरकार आहे हे. यांना आंदोलन, यांना उपोषण, संविधानिक पद्धतीने आपला रोष दाखवणं, शांतपूर्ण आंदोलनं करणं ही भाषाच कळत नाही. कारण त्यांना फक्त काय कळतं, पक्ष फोडाफोडी करणं, सत्ता मिळवणं, दादागिरी करणं हीच भाषा कळते त्यांना. त्यांना साध्या सामान्यांची भाषा, त्यांना साध्या सामान्यांचा राग दाखवण्यासाठी केलेलं आंदोलन कळत नाही. कारण मला आणि आज हे जर सोनम वांगचुक सारख्या माणसाला, खरं तर ज्याला डोक्यावर बसवलं पाहिजे सरकारनी, इतक्या विद्वान सायंटिस्टला, ज्यांनी शिक्षणासाठी काम केलं, ज्यांनी आपल्या सोल्जर्ससाठी, जवानांसाठी अगदी बॉर्डरला त्यांनी जी घरं बांधली, म्हणजे ज्यांनी, म्हणजे हे मुद्दाम मी सांगते की त्यांनी आपल्याच भारतीय सेनेसाठी जी घरं बांधली सियाचन मध्ये, गलवान व्हॅलीमध्ये, जिथे -15 डिग्री टेम्परेचर असतं तिथे +15 डिग्री होईल इतकी सुंदर त्यांनी घरं बांधून दिली. तिथे ग्लेशियर्स बनवले. त्यांनी पर्यावरणावर एवढं काम केलं, अख्खं जग त्यांना ओळखतं. अशा व्यक्तीला जर आपलं सरकार अशा पद्धतीने त्यांना त्रास देत असेल, दुर्दैव आहे. पण मला असं वाटतंय की 20 तारखेचा मोर्चा हा शांतपूर्ण मोर्चा पार्लमेंटवर गेलाच पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितलाच पाहिजे आणि तो सरकारकडनं देईपर्यंत मुलांनी लढलं पाहिजे. आणि आताच्या घटकेला लाज वाटते मला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची. ते घरात बसून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत ना, त्यांच्या पोरांना सुद्धा जाता येत आहे तिथे. एक तिकीट काढून दिल्लीला जायला किती वेळ लागतो. मी स्वतः आत्ताच 2दा जाऊन आले. या लोकांना घरात बसून आमचा पाठिंबा हे फक्त टीव्हीवर बोलता येतं, कारण त्यांना राजकारण करायचंय, त्यांना तो मुद्दा दिसतो, त्यांना काहीही लढावंसं बिरावंसं वाटत नाही तर सगळे गेले असते तिथे. अंजलीजी, मी काही वेळासाठी फक्त तुम्हाला थांबण्याची विनंती करते. तिथे पोलीस आहेत, त्यांच्या काही प्रतिक्रिया समोर येतात, त्या देखील आपण ऐकणार. मेडिकल इंटरवेंशन है, उसके लिए ले जाया गया है और अंडर मेडिकल सुपरविजन. थैंक यू. तर तिथे पोलिसांच्या प्रतिक्रिया येत आहेत की त्यांना सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली, निगराणीखाली ठेवण्यात आलेलं आहे. काही उपचार त्यांच्यावर केले जाणार. पुन्हा एकदा आपण अंजली दमानिया यांच्याशी बोलणार आहोत. अंजली, तुम्ही असं म्हणत होतात की केवळ घरात बसून पाठिंबा देणं गरजेचं नाहीये, तर या व्यक्तीला तिथं जाऊन पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या देशातल्या तरुणाईसाठी, आपल्या देशाच्या भविष्यासाठी हा व्यक्ती तिथं आमरण उपोषणाला बसलेला आहे गेल्या 21 दिवसांपासून. अगदी नक्कीच. कारण मी जसं म्हटलं की मी तिथे 2दा जाऊन आले आतापर्यंत. तर या उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना घरात बसून सगळं राजकारण करायचंय. यांना तिथे जाऊन काही आंदोलनाला पाठिंबा देता येत नाही. बरं, त्यांना देता येत नाही. अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांना जायला काय प्रॉब्लेम आहे. इथे बसून नुसती बडबड करायची. त्यांना फक्त राजकीय मुद्दा दिसतो. त्यांना कोणाला खऱ्या भावना नाही त्या आंदोलनाच्या. आणि हेच दुर्दैव आहे की खरं. आणि पण अजून एक मुद्दाम मांडायचा आहे की पूर्वीच्या काळी कसं होतं, राजकारणात ना एक डिग्निटी होती. आता ती डिग्निटीच आत्ताच्या घटकेला. म्हणून मी म्हटलं की हे सगळे जे राजकारणी आहेत अतिशय गुंड राजकारण, यांना आता भावना बिवना बिलकुल उरल्या नाही. लोकशाहीचा अर्थच कळत नाही. नक्कीच अंजलीजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आणि त्यानंतर आता आपण सुषमा अंधारे यांच्याशी बोलणार आहोत. सुषमाजी, तुम्ही देखील सोनम वांगचुक यांची भेट घेतलेली होती आणि तुम्ही त्या ठिकाणी गेलेला होता. तर काय त्या तुम्हाला ठिकाणी परिस्थिती पाहायला मिळाली? गेल्या 21 दिवसांपासून सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले होते. आपल्या देशातल्या तरुणाईसाठी, तरुणाच्या भविष्यासाठी ते लढतायत त्या ठिकाणी. आणि आज त्यांना जबरदस्तीने, असं म्हटलं जाते, जबरदस्तीने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आंदोलनाच्या स्थळी आम्ही जेव्हा पोहोचलो होतो तेव्हा तिथे प्रचंड गर्दी होती. विशेष म्हणजे त्यांच्यासह दुसरी अजून 15-20 मुलं होती जी उपोषणाला बसलेली होती. मी अगदी म्हणजे आज पहाटेपर्यंत त्या ठिकाणी होते
आणि हे सगळं आंदोलन ज्या पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न केला गेला तो अतिशय दुर्दैवी आहे. विशेष म्हणजे आज या आंदोलन स्थळी वांगचूक यांना भेटण्यासाठी अमित ठाकरे, आदित्य ठाकरे हे सुद्धा पोहोचत होते. मी आता दमानी यांची काहीतरी प्रतिक्रिया ऐकत होते तर मला आश्चर्य वाटलं की हे लोक अर्धवट माहितीवर कसे काय व्यक्त होतात. मुळात 20 तारखेच्या मार्चला सगळ्या पक्षाचे, विरोधी पक्षाचे लोक तिथे पोहोचत होते. तर आज ठाकरेंपैकी 2 ठाकरे तिथे पोहोचत होते आणि महत्वाचं म्हणजे तिथे ठाकरे गेलेत का यापेक्षा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्याची कुवत, क्षमता ज्यांच्याकडे आहे त्या सत्ताधारी पक्षातल्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या वतीने त्यांच्याशी कोणी बोललंय का यावर चर्चा होणं जास्त अपेक्षित आहे. सत्ताधाऱ्यांनी तो राजीनामा घ्यायचा आहे. सत्ताधाऱ्यांनी सांगायचं की धर्मेंद्र प्रधानचं काय झालं आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांपैकी कोणी गेलं का नाही हा प्रश्न विचारण्याच्या ऐवजी विरोधकांच्या दिशेने ते बाण सोडण्यामध्ये जर धन्यता वाटत असेल तर हास्यास्पद आहे. पण आता ही वेळ भांडत बसण्याची नाही, तर ही वेळ लोकशाही व्यवस्थेत काय दडपशाही चाललेली आहे यावर चिंतन करण्याचे आहे. खरं आहे सुषमाजी, त्या ठिकाणी त्यांना जाऊन सरकारमधला एका तरी व्यक्तीनं भेटणं गरजेचं होतं आणि त्यांच्या आंदोलनाविषयी, त्यांच्या उपोषणासंदर्भात त्यांच्याशी एकदा तरी बोलणं गरजेचं होतं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर गेल्या 21 दिवसांपासून सोनम वांगचूक यांचं दिल्लीतल्या जंतर मंतरवर उपोषण सुरू होतं आणि त्या ठिकाणी त्यांना आज सकाळी पोलिसांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे आणि त्या ठिकाणी काही आंदोलक प्रतिक्रिया देत आहेत, पाहूया. एंड दे टुक द अपॉर्चुनिटी कि डॉक्टर के बेस में आके, सिविल ड्रेस में आकर के उन्होंने सोनम सर को यहाँ से उठा लिया. कहाँ लेके गए नहीं, हमको कुछ नहीं बताया. उनका सामान, उनकी घड़ी, उनका मोबाइल फोन, उनकी किताब, सारा कुछ स्टेज के बाहर पड़ा हुआ है. सारा कुछ उनका जो एक्टिविटी, उनकी बुक, सारा कुछ सर का पीछे पड़ा हुआ है. तो हमको कोई गारंटी नहीं है कि सर के साथ क्या करने वाले हैं, क्यों ले गए हैं और उनकी क्या मंशा है. तर इथल्या आंदोलनकर्त्याच्या आपण प्रतिक्रिया ऐकतोय की सोनम वांगचूक यांना तिथून नेण्यासाठी पोलीस सिव्हिल ड्रेसवर त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी तिथेच पडलेल्या आहेत आणि त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये नेण्यात आले. त्यामुळे काही आंदोलनकर्त्यांकडून चिंता देखील व्यक्त केली जाते. खरं तर 20 तारखेला दिल्लीतील जंतर मंतरवरून संसदेकडे मोर्चा काढण्यात येणार होता आणि हा मोर्चाचं दडपण्यासाठी या प्रकारे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असा आरोप आता केला जातोय. तर पोलिसांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. ऑनरेबल हाईकोर्ट के आदेशानुसार और हेल्थ कंडीशंस और मेडिकल एडवाइस के अनुसार श्री सोनम वांगचुक जी को यहाँ से अप्रोप्रिएट गवर्नमेंट हॉस्पिटल जो मच नीडेड मेडिकल इंटरवेंशन है उसके लिए ले जाया गया है और अंडर मेडिकल सुपरविजन. तर हे दृश्य आपण पाहतोय. एका बाजूला जी दृश्य आहेत ती म्हणजे सोनम वांगचूक यांना ज्यावेळेस रुग्णालयामध्ये नेलं जात होतं आणि दुसऱ्या बाजूला त्यांना आता रुग्णालयामध्ये नेल्यानंतर तिथे उपस्थित असणारे तरुण आंदोलन करताना दिसत आहेत, घोषणा करताना दिसत आहेत. नीट यूजी आणि इतर राष्ट्रीय परीक्षांमधील कथित पेपर फुटीचं निष्पक्ष चौकशी व्हावी, परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित व्हावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशा अनेक मागण्यांसाठी हे उपोषण सुरू होतं. सड़कों पे घसीटा हम सब ने देखा है. दिल्ली पुलिस हमारे छात्रों पे हाथ उठाया गया है, मार पिटाई की गई है. दिल्ली पुलिस लोगों ने गलत किया है, लेकिन हमें अपनी शांति बनाए रखी है. दिल्ली पुलिस, आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी अभिजित दिपके देखील उपस्थित आहेत. या संपूर्ण घोळक्यामध्ये ते देखील आहेत आणि
जंतर मंतरवर आंदोलकांचा गोंधळ पाहायला मिळतोय. जोरदार घोषणाबाजी केली जाते. सोनम वांगचुक यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आले आणि याचाच निषेध केला जातो. या ठिकाणी सरकार विरोधात घोषणाबाजी करताना ही तरुण मंडळी दिसतात. सोनम वांगचुक यांची तब्येत खालावली आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती तिथल्या पोलिसांनी दिलेली आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलाय. सोनम वांगचुक यांनी 28 जून पासून जंतर मंतरवर उपोषण आमरण उपोषण सुरू केलेलं होतं. नीट परीक्षेमध्ये आणि सोबतच इतर राष्ट्रीय परीक्षांमध्ये जे पेपर फुटीचे प्रकार घडत आहेत त्याच्या विरोधात कारवाई केली जावी, चौकशी केली जावी यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आलं होतं. पुलिस आती है पीछे से उनका की तरफ. ये दिल्ली पुलिस नहीं है, ये बीजेपी पुलिस है, ये आरएसएस की पुलिस है, ये गुंडा की पुलिस है.